नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आतापर्यंत 22 हप्ते मिळालेले आहेत. तर आता मित्रांनो, शेतकऱ्यांना 23 हप्त्याची वाट शेतकरी आता बघत आहेत. प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात, हे आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे. तर मित्रांनो, आता हा 23 हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, याबाबतचाच व्हिडिओ आजच्या आपण बनवत आहोत. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांना 22 हप्ते वितरित झालेले आहेत. 22 हप्ते वितरित झाले आहेत. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये केंद्र सरकारकडून प्रत्येकी 4 महिन्यांनी त्यांच्या खात्यामध्ये जमा होत राहतात. मित्रांनो, 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होत राहतात, हे तर आपल्याला माहीतच आहे. तर मित्रांनो, त्या अनुषंगाने 23 हप्त्यासाठीचा कालावधी जून महिन्यात पूर्ण होत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की किसान सन्मान निधी योजना ही प्रत्येक महिन्याला मिळत नसून ती आपल्याला 4 महिन्यानंतर मिळत असते. तर 22 हप्ता आपल्याला मिळालेला आहे. आता 23 हप्ताचा कालावधी हा जून महिन्यामध्ये, हे बघा मित्रांनो, जून महिन्यात पूर्ण होत आहे. म्हणजे त्याचा जो 23 हप्त्याचा जो कालावधी आहे तो 23 हप्त्याचा जो कालावधी आहे जून महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात, बघा मित्रांनो, जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 27 तारखेपासून 27 म्हणजे जूनच्या आठवडा महिना पडून घ्या, त्या खात्यात पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, हे बघा, जूनच्या शेवटच्या हप्ता आणि जुलैच्या सुरुवातीला, हे बघा, जूनच्या शेवटच्या आठवडा आणि जुलैच्या सुरुवातीला, हे बघा, हे जुलैच्या शेवटच्या सुरुवातीच्या हप्त्यात, जुलैच्या सुरुवातीच्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्ता जमा होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, हा कोणाला मिळणार 23 हप्त्याचा लाभ? मित्रांनो, हा 23 हप्त्याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या फक्त पात्र आणि नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिला जातो. तसेच सरकारने ठरवून दिलेले काही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे बघा, PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळतोच असे नाही. त्यामागे केंद्र सरकारच्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. आणि ते प्रक्रिया कोणत्या आहेत, तर चला बघूया मित्रांनो. हे बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा, ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये पाहिजेत त्यांनी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जमिनीची पडताळणी आवश्यक आहे. तर मित्रांनो, जमिनीची पडताळणी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी जमिनीची पडताळणी करणे देखील अनिवार्य करण्यात आलेले आहे. मित्रांनो, सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तपासली जात असून चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो. हे बघा मित्रांनो, म्हणजे सरकार जमिनीची पडताळणी सुद्धा करते. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळत आहेत त्या शेतकऱ्याची जमिनीची पावती त्यांच्याकडे आहे की नाही, खरोखरच त्यांची जमीन आहे की नाही, ही सुद्धा तपासणी सरकारकडनं केली जात आहे. तसेच ई-KYC करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, इथे चुकीची माहिती जर सापडली तर केंद्र सरकारकडून जे 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात तेही मिळणार नाही. तर मित्रांनो, चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ नका. असे आढळल्यास तुमचे पैसे किंवा ते जे 2,000 रुपये तुम्हाला मिळतात ते मिळणार नाही. तसं आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आधार लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुमच्या नावावर जमीन असेल किंवा तुम्ही ई-KYC केली असेल, परंतु तुमचा आधार बँकेशी लिंक नसेल तर, कारण की मित्रांनो, ही योजना जी आहे ही DBTद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते.
तर यामध्ये एकदम महत्त्वाचा भाग म्हणजे आधार लिंक आपल्या बँकेशी लिंक असणे अत्यंत आवश्यक असते. तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे 2,000 रुपये असतात ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. जर आधार लिंक अपूर्ण असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार नाही. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही आधार लिंक तुमच्या आधार बँकेशी लिंक करून घ्या. मित्रांनो, ही कामे पूर्ण असतील तरच तुम्हाला 23वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हा 23वा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची आवश्यकता आहे. परंतु आतापर्यंत तशी सरकारकडनं घोषणा झाली नाही. परंतु आपल्या अंदाजानुसार प्रमाणे शेतकऱ्यांना 4 महिन्यानंतर 2,000 हजार रुपये मिळतात. त्यानुसार 22व्या हप्त्यापासनं आता जर आपण 23व्या हप्त्यापर्यंत बघितलं तर जूनच्या शेवटच्या हप्त्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी आवडली? तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारची मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन येत राहील ह्या चॅनलवर. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.